तर चॅलेंज आहे की आपल्याला 15 दिवसांमध्ये ॲज अ फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर किंवा ॲज अ फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजर 50,000 अमाऊंट जे आहे तर ती आपल्याला कमवायची आहे. म्हणजे 50,000चा इन्कम आपल्याला 15 दिवसामध्ये जो आहे तर तो करायचा आहे. तर मी कम्युनिटी पोस्टला सेम पोस्ट केली होती, सोबतच माझ्या व्हॉट्सअपला सुद्धा सेम पोस्ट केली होती. तर मी विचारलं की हे जे रिझल्ट्स आहेत म्हणजे 50,000 रुपये 15 दिवसात जे कमवणं आहे तर ते पॉसिबल आहे का ॲज अ वर्किंग मॉम विचारलं होतं. कारण माझा भरपूर ऑडियन्स जो आहे तर तो 90-95% जे आहे तर ते लेडीज आहेत. तर भरपूर जणांची उत्तरं जी आहेत तर ती नाही आली होती. तर याचे वेगवेगळे रिझन्स असू शकतात, जसं की जे काही मी काम करते किंवा माझी जी काही वर्किंगची मेथड आहे तर ती वेगळी असू शकते, तुमची जी काही वर्किंगची मेथड असते तर ती वेगळी असू शकते. तर सगळ्यात पहिला स्वतःवरती विश्वास ठेवा. कोणतंही काम आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आणि मग कामाचा श्री गणेशा करा. तर मी आज तुम्हाला डिटेलमध्ये टोटल 15 डेजचा जे काही मी वर्कआउट करणार आहे तर ते मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की मी पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं, पहिल्या दिवशी किती अमाऊंट माझी जनरेट झाली, विथ प्रूफ, विथ कॉल रेकॉर्डिंग, सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. क्लायंटसोबत मी कसं बोलते, क्लायंटला मी कसा मेसेज पिच करते, क्लायंटचा कसा रिस्पॉन्स येतो, मग त्याला मी कसा आन्सर करते. तर या सगळ्या गोष्टी मी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे आहेत ते कव्हर करणार आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची रिक्वेस्ट मला तुम्हाला सगळ्यांना करायची आहे, ती म्हणजे प्लीज डोंट एक्सपेक्ट मी टू बी कम्प्लिटली प्रोफेशनल. म्हणजेच मी पूर्ण प्रोफेशनल मोडमध्ये हे काम करेल असं एक्सपेक्ट करू नका. कारण मी एक वर्किंग मॉम आहे. माझी 3 छोटे किड्स आहेत जे की तुम्ही 2 व्हिडिओमध्ये बघितलं, एक जो आहे तर तो पाळण्यात झोपला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी बॅलन्स करून किंवा मॅनेज करून कशा प्रकारे मी फ्रीलान्सिंग करते तर हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्लीज डोंट जज मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या लुक्सवरून तुम्ही मला अजिबात जज करू नका. कारण आजचा फर्स्ट व्हिडिओ आहे त्यामुळे मी थोडीफार प्रेझेंटेबल आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम मी ज्यावेळी काम करत असते त्यावेळी माझा फुल फोकस जो आहे तर तो कामावरती असतो. त्यामुळे आवडण्यामध्ये किंवा घर आवडण्यामध्ये किंवा स्वतःला आवडण्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट न करता मला बेटर वाटतं की मी माझ्या कामामध्ये जे आहे ते माझा वेळ जो आहे तो इन्व्हेस्ट करावा. त्यामुळे प्लीज डोंट जज मी ऑन माय लुक्स. तर मला अशी अपेक्षा आहे की मी माझे जे काम करते तर त्या कामाच्या बेसिसवरती तुम्ही सगळ्यांनी मला प्लीज जज करा. तर सकाळची टायमिंग झालेली आहे आणि मी सगळेजण निवांत फ्रेश होऊन मी बसलेली आहे माझं काम करायला. तर काम करताना कुठल्याही प्रकारचा फॅन्सी सेटअप किंवा ऑफिस सेटअप माझ्याकडे अजिबात नाही आहे. तर मी असंच जिथे मला मिळेल तर तिथे मी बसते, जिथे माझी मुलं असतील तर त्यांच्याकडे लक्ष देत मी बसते. सोबतच माझ्याकडे फक्त आणि फक्त माझा स्मार्टफोन असतो ज्याच्यामधून मी माझ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतील तर त्या करत असते. कारण माझ्याकडे लॅपटॉप आहे पण या जोगी मला लॅपटॉपवरती सुद्धा काम करू देत नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त मोबाईलवरूनच माझं जे काही ऑफिस आहे किंवा जो काय आपला आजचा चॅलेंज असणार आहे इथून पुढच्या 15 दिवसाचा की 50,000, तर सगळी अमाऊंट जी आहे तर ती मी फक्त आणि फक्त हा फोन वापरूनच कमवणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना असं वाटतं की माझ्याकडे लॅपटॉप नाही आहे किंवा माझ्याकडे फॅन्सी इक्विपमेंट्स किंवा सेटअप नाही आहे, तर आजचा व्हिडिओ किंवा इथून पुढचे 15 व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी असणार आहेत. कारण जे आपल्याकडे अवेलेबल आहे, जे सिच्युएशन्स आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये आपण कशा ॲडजस्टमेंट करायच्या आणि कसं शाईन करायचं तर ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 15 दिवसामध्ये जर आपल्याला 50,000ची अमाऊंट अचीव्ह करायची असेल तर प्रत्येक दिवसाचा जो काही प्लॅन असणार आहे तर तो आपल्याला व्यवस्थित प्लॅन करून ठेवायचा आहे. तर माझ्या पहिल्या दिवसाचा जो काही प्लॅन आहे तर तो व्यवस्थित सॉर्ट झालेला आहे. तर मी ॲज इट इज जो प्लॅन आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला म्हणजे ब्रँडिंग, म्हणजे स्वतःची ब्रँडिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे तुमचं इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी, व्हिजिटिंग कार्ड, ब्रॉचर, तुमचा लोगो, जे काही तुमचं ॲडव्हर्टिजमेंटचं मटेरियल असेल तर ते तुमच्याकडे तयार पाहिजे. सोबतच ज्यावेळी तुम्ही क्लायंटला अप्रोच करणार तर त्यावेळी क्लायंटला पाठवण्यासाठी कोणता मेसेज तुमच्याकडे असणार आहे, ठीक आहे, क्लायंटला तुम्ही काय मेसेज करणार आहात तर त्या मेसेजचा एक फॉर्मॅट सुद्धा तुमच्याकडे तयार हवा. सो दॅट सेम फॉर्मॅट तुम्ही मल्टिपल क्लायंट्सना जो असेल तर तो पाठवू शकता. त्यानंतर सेकंड आहे की तुमचा टार्गेटेड ऑडियन्स किंवा तुमचा टार्गेटेड निश जो आहे तर तो तुम्हाला ठरवायचा. तर मी या फील्डमध्ये आता भरपूर वर्षापासून काम करते तर त्यामुळे माझ्याकडे सध्या मी टार्गेट केलेले जे निश आहेत तर ते वेगवेगळे असू शकतात. तर मी सध्या एज्युकेशनल केलेलं आहे, त्यासोबतच मी इंटेरियर डिझायनर्स केलेलं आहे कारण तिकडून मला हाय पेइंग क्लायंट्स जे असतील तर ते मिळणार आहेत. आणि थर्ड जो आहे तर तो एज्युकेशनल, ज्याच्यामध्ये कोचिंग ॲक्टिव्हिटीज किंवा स्कूल्स वगैरे असतील तर त्या आम्ही याच्यामध्ये ॲड केले आहे. तर टोटल मी 3 निशना टार्गेट करते. पण तुम्ही असं करू नका, जर तुम्ही एक बिगिनर असाल तर तुम्ही एकाच निशपासून जे असेल तर ते चालू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही मोस्टली सलून किंवा ब्युटी इंडस्ट्रीपासून चालू केला तर तुम्हाला जास्तीत जास्त क्लायंट्स येण्याचे चान्सेस जे असतील तर ते असतात. त्यानंतर पॉईंट नंबर 3, तुमची प्राइसिंग जे काय असेल तर ती डिसाईड करायची. तर मी माझी प्राइसिंग डिसाईड केलेली आहे याप्रमाणे. ग्राफिक डिझायनिंगसाठी मी वेगळे चार्जेस लावणार आहे. सोबतच सोशल मीडिया मॅनेजमेंट जर असेल त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम असेल तर वेगळे चार्जेस, फेसबुक इंस्टाग्राम प्लस यूट्यूब असेल तर वेगळे चार्जेस जे असतील तर ते मी त्यांच्याकडून चार्ज करणार आहे. तर हा झाला माझा रेट कार्ड. त्यानंतर अजून एक महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमचे स्वतःचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील किंवा अकाउंट्स असतील तर ते व्यवस्थित सेटअप करायचे. तर मी माझं फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब अकाउंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस व्हॉट्सअप अकाउंट जे आहे तर ते मी सेट केलेलं आहे. कॅटलॉग्स वगैरे ॲड करायचे आहेत बिझनेस व्हॉट्सअपला. तर बिझनेस व्हॉट्सअपचा एक डिटेल व्हिडिओ जो आहे तो मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. कारण
मी तुम्हाला एक टिप देते, मी जास्तीत जास्त क्लायंट्स जे आहेत ते बिझनेस व्हॉट्सॲपवरूनच घेणार आहे आणि इकडूनच माझे क्लायंट्स जे आहेत ते मला मिळणार आहेत. त्यामुळे बिझनेस व्हॉट्सॲप तुमच्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ॲडव्हर्टिजमेंट ॲक्टिव्हिटीमध्ये इन्क्लूड करायला विसरू नका. प्लॅटफॉर्म्स तुम्ही कोणते वापरताय, तर मी इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब हे 3 प्लॅटफॉर्म्स वापरणार आहे आणि व्हॉट्सॲप वापरणार आहे. फायवर, लिंक्डइन किंवा कुठलेही फ्रीलान्सिंगचे प्लॅटफॉर्म्स किंवा फ्रीलान्सिंगचे साईट्स जे आहेत ते मी नाही यूज करणार, कारण तिकडून मला क्लायंट्स मिळायला किंवा गिग्स मला मिळायला मला तिकडून खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे मी सध्या माझी जी काही स्टार्टिंग आहे तर ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरूनच करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी जी मी आज करणार आहे ती म्हणजे माझ्या फोनवरून मला व्हॉट्सॲप ॲक्टिव्हिटी करायची आहे. कमीत कमी 100, ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त करू नका. कमीत कमी किंवा मॅक्झिमम फक्त 100च क्लायंट्सना किंवा टू बी क्लायंट्सना किंवा पोटेन्शियल क्लायंट्सना तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू मेसेजेस पाठवायचे आहेत. तुमचे ॲडव्हर्टिजमेंटचा फोटो, आता ऑफर चालू आहेत कारण आता गणेश चतुर्थी आहे, जस्ट इंडिपेंडन्स डे झाला, त्यामुळे वेगवेगळे ऑफर्स तुम्ही देऊ शकताय. डिस्काउंटेड पॅकेज तुम्ही तुमच्या क्लायंटसोबत जे असेल किंवा इतर लोक अदर बिझनेसेस सोबत असतील तर ते शेअर करू शकता. तर डिस्काउंटेड पॅकेजमुळे काय होतं, जास्तीत जास्त पॅकेज जे असतात ते परचेस केले जातात. त्यामुळे डिझाईन करताना डिस्काउंटेड पॅकेजेस टाईपच तुम्ही डिझाईन करा. डिस्काउंट जास्तीत जास्त दिलात तर जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे येणार आहेत. आता डिस्काउंट जास्त द्यायचा म्हणजे अगदीच तुमची प्राइस रेट कमी करायची आहे का, नाही. जे पॅकेज तुमचं 3000 रुपीजला आहे तर त्या पॅकेजची रेट तुम्हाला करायची आहे 5000 आणि 2000 रुपीज जो आहे तो डिस्काउंट ॲड करून पुन्हा ॲज इट इज प्राइसिंग जी आहे तर ती तुम्हाला 3000 रुपीज करायची आहे. ठीक आहे, त्यामुळे असं असतं की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची प्राइसिंग जास्त असते तर असं कन्सिडर केलं जातं की यांची सर्व्हिस जी असेल तर ती सुद्धा क्वालिटीची असते. ज्यावेळी आपण कमीत कमी पैशांमध्ये लोकांना ज्यावेळी सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो तर त्यावेळी असं होतं की समोरच्या व्यक्तीला आपल्या कामाची व्हॅल्यू नसते. त्यामुळे कुठेतरी फायनान्शियल बर्नआउट जो आहे तर तो आपल्याला येऊ शकतो. त्यामुळे प्राइसिंग जे आहे तर ते अगदीच कमी पण ठेवायचं नाही आहे आणि इनिशियल स्टेजला अगदीच जास्त पण ठेवायचं नाही. त्यामुळे डिस्काउंटेड पॅकेजेसपासून चालू करा. तर आता गणेश चतुर्थीचे स्पेशल ऑफर्सचे काही ग्राफिक्स मी डिझाईन केलेले आहेत तर ते मी माझ्या क्लायंटसोबत शेअर करणार आहे आणि स्पेशल डिस्काउंट प्राइसिंग जे असेल तर ते मी माझ्या क्लायंटसोबत शेअर करणार आहे. तर सुरुवातीला मी फ्रीलान्स ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायचे, त्याच्यानंतर मी फ्रीलान्स सोशल मीडिया मॅनेजमेंटचं सुद्धा काम जे होतं तर ते चालू केलं. पण आजपर्यंत मला असं कधीच नाही आठवत आहे की फ्रीलान्सिंगच्या कामाला मी एक पार्ट टाइम काम म्हणून कन्सिडर केलं, म्हणजे एक कॅज्युअल वर्क म्हणून कन्सिडर केलं. तर मॅक्झिमम वेळ मला जितका वेळ मला देता येतो तर तितका वेळ मी माझ्या कामासाठी देते. तर फ्रीलान्सिंगला मी एक माझा व्यवसाय आहे तर अशा पद्धतीने ट्रीट करते आणि त्यामुळेच मला असं वाटतं कुठेतरी फ्रीलान्सिंगचं जर रूपांतर आहे माझं तर ते एजन्सीमध्ये जे आहे ते कन्वर्ट झालेलं आहे. आणि आता माझ्यासोबत फक्त मी एकटेच नाही तर माझी एक टीम जी आहे तर ती काम करते. तर तुम्ही सुद्धा जर फ्रीलान्सिंग करत असाल इनिशियल स्टेजला तर फ्रीलान्सिंगला एक व्यवसाय म्हणून ट्रीट करा आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही जितका वेळ इन्व्हेस्ट करू शकता तर तितका वेळ तर तुमच्या कामामध्ये इन्व्हेस्ट करा. नक्कीच त्याचे बेनिफिट्स जे असतील तर ते चांगले असतात. कारण दिवसभरामध्ये मला सुद्धा जसे प्रत्येक एका गृहिणीला असतात तसे भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्यामुळे त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पडत जितका पॉसिबल मला वेळ मिळतो तर तितका पॉसिबल वेळ जो आहे तर तो मी माझ्या कामासाठी देण्याचा मी प्रयत्न करते. आणि आता तुम्हाला हे काही फुटेजेस बघितल्यावरती लक्षात येत असेल की मी मोबाईल का प्रेफर करते आणि मी मोबाईलवरूनच काम का करते. माझ्याकडे कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, बट या सिच्युएशन्समुळे मला नाही त्याच्यावरती काम करता येत. त्यामुळे मला असं वाटतं की बेस्ट डिसिजन मी घेतलेला आहे, माझं हे जे काम आहे ते फोनवरून करते. तर दुपारची वेळ झालेली आहे आणि पुन्हा एकदा माझे जे काही गोल्स असतील तर ते अचीव्ह करण्यासाठी बसलेले आहे. तर व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट मी आता ब्रेकनी करते, म्हणजे पहिला मी 20 केल्या, त्यानंतर थोडा वेळ थांबायचं, त्यानंतर पुन्हा 20 करायचे, गॅपनी करायचे. एका वेळेलाच बसायचं आणि लगेच 100 मेसेजेस करायचे असं नाही करायचं. तर गॅपनी तर मॉर्निंगच्या पिरियडमध्ये एक 30-40 करा, त्यानंतर आफ्टरनूनला एक 30-40 करा आणि राहिलेले जे काय असतील तर ते इव्हिनिंगला 7 किंवा 8च्या आतमध्ये, त्याच्यानंतर नका करू. तर व्हॉट्सअप ॲक्टिव्हिटी जी आहे तर तुम्ही करू शकता. तर मी एक अजून स्ट्रॅटेजी वापरणार आहे जे की अजून फास्ट मला क्लायंट्स कन्वर्ट करून देऊ शकते. तर ती स्ट्रॅटेजी मी उद्याच्या जे काही माझा व्हिडिओ करेन किंवा उद्याच्या दिवशी जी काही स्ट्रॅटेजी असेल तर ती वापरेन. आजच्या दिवसात इतक्या जास्त गोष्टी मी नाही यूज करणार आहे किंवा तुम्हाला पण कन्फ्यूज नाही करणार आहे. तर उद्या एक छान अशी बेसिक स्ट्रॅटेजी वापरणार आहे सो दॅट जास्तीत जास्त क्लायंट्स आपल्याकडे येणार आहेत. कारण आपलं टार्गेट आहे की आपल्याला फक्त आणि फक्त 15 दिवसांमध्ये 50,000ची जी अमाऊंट आहे तर ती अचीव्ह करायची आहे. ती जर अचीव्ह करायची असेल तर त्याच्या अकॉर्डिंगली स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन्स जे असतील ते करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे.
तर आज फर्स्ट डेच आहे आणि आज मला एक मेसेज आला ज्याच्यामध्ये क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर क्लायंटचं स्पेशली सॉंग्सचं अकाउंट आहे आणि त्यांची रिक्वायरमेंट होती की त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब आणि व्हॉट्सअप हे 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हवेत. पण व्हॉट्सअप आपण क्लायंटचा यूज नाही करत, तर त्यामुळे मी त्यांना फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब सांगितलं. सोबतच मी त्यांना प्राइसिंग सांगितलं जे की 2500 रुपीज होतं आणि त्यातले 1500 रुपीज ऍडव्हान्स पेमेंट जे आहे ते आज क्लायंटने केलेलं आहे. तर वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:15 आणि मी कॉन्स्टंटली व्हॉट्सअप ऍक्टिव्हिटी करते, फेसबुक, इंस्टाग्राम 2 ऍक्टिव्हिटीज करते. युट्यूबवरती मी कुठल्याही प्रकारची पोस्टिंग जी आहे तर ती केलेली नाही आहे, बट मी ऍडव्हर्टाइजमेंटचा पोस्टर बनवलेला आहे आणि तो कंटिन्युअस मी व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामला मेसेज करते आणि फेसबुकला सुद्धा अदर बिझनेसेस जे आहेत तर त्यांना मी मेसेज करते. कारण व्हॉट्सअपला आपल्याला लिमिटेशन्स असतात, त्यामुळे तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तिन्ही प्लॅटफॉर्म्सवरती मेसेजेस जे असतील अदर बिझनेसेसना तर ते करू शकता. तर एक क्लायंट मला ग्राफिक डिझायनिंगसाठी कोचिंग अकॅडमीचा क्लायंट आहे. तर ग्राफिक डिझायनिंगसाठी मला तो जो क्लायंट आहे तो मिळालेला आहे. तर त्याची जी काही रिक्वायरमेंट आहे तर ते इंस्टाग्राम पोस्ट आहे, डिजिटल व्हिजिटिंग कार्ड त्यांना बनवून हवं आहे. सोबतच त्यांना पोस्टर्स कंटिन्युअसली त्यांच्या अकॅडमीचे जे काय आहेत तर ते लागतात. फॉर एक्झाम्पल त्यांचे रिक्वायरमेंट अशी आहे की वेगवेगळे जे स्पर्धा परीक्षा असतात जसं की स्कॉलरशिप असेल, प्रज्ञाशोध परीक्षा असतील, तर त्या परीक्षांसाठी त्यांची जी मुलं आहेत तर त्यांचे जे काही ऍडव्हर्टिजमेंट्स असतात म्हणजे जे गुणवंत विद्यार्थी असतात ना तर त्यांचे ऍडव्हर्टिजमेंट्स त्यांना कंटिन्युअसली बनवून लागतात. तर त्या अकॉर्डिंगली ते एक क्लायंट आपला क्लोज झालेला आहे आणि त्यांचे 2000 रुपीज आज रिसिव्ह झालेले आहेत. तर इन ऑल टोटल सकाळचे 1500 रुपये आणि आताचे 2000 रुपये म्हणजे टोटल 3500 रुपये आज आपण कमवलेले आहेत. सोबतच सकाळचे जे 1500 होते तर त्यांचं 1000 रुपीज पेमेंट जे आहे ते पेंडिंग आहे, जे की 2-3 दिवसांमध्ये अकाउंट सेटअप झाल्यानंतर ते आपल्याला देणार आहेत. तर अशा पद्धतीने आजचं माझं जे काही कलेक्शन आहे तर ते 3500 आहे. तसं बघायला गेलात तर 4-4.5 आहे, पण कलेक्शन जे आहे तर ते 3500 आहे. तर टोटल 50,000 मधले 3500 पण आजच्या दिवसामध्ये, पहिल्या दिवसामध्ये जे आहे तर ते अचीव केलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेन की कशा प्रकारे मी मेसेज क्रिएट केलेला आहे. मी जो काही मेसेज पाठवते व्हॉट्सअपवरती, तर जो जर तुम्हाला बघायचा असेल तर प्लीज तसं मेसेज करून कॉमेंट करून सांगा की व्हॉट्सअप मेसेज म्हणून कॉमेंट करा. जो काही डिटेल मेसेज आहे व्हॉट्सअपचा तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच अजून एक आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत जी की तुम्हाला खूप बेनिफिशियल राहील जर तुम्हाला फास्ट मध्ये क्लायंट्स जर मिळवायचे असतील तर. पण 100% मी सांगते तुम्हाला वेळ जो आहे तर तो तुम्हाला दिला पाहिजे. 2-3 तास वेळ देऊन 15 डेज मध्ये 50,000 रुपीज जे आहेत ते नाही होत. सकाळीच मला माझे जे काही मी अचीवमेंट करते ना तर त्याच्या अकॉर्डिंगली मी स्टेटस वगैरे ठेवत असते. त्या अकॉर्डिंगली मला एकांचा मेसेज आला की मला क्लायंट्स मिळत नाहीयेत किंवा मला काम मिळत नाही. तर मी त्यांचा जो नंबर होता तर तो चेक केला, तर त्या नंबरवरती कुठल्याही प्रकारचं बिझनेस व्हॉट्सअप जे आहे तर ते ऍक्टिव्ह झालं नव्हतं. त्यांचे कॅटलॉग्स किंवा त्यांचे फोटोज वगैरे आहेत तर ते बिझनेस व्हॉट्सअपमध्ये ऍक्टिव्ह नव्हते झाले. त्यामुळे स्टेप नंबर 1 आजची पहिली टिप तुम्हाला आहे ती म्हणजे अजूनपर्यंत जर तुम्ही केलं नसेल तर तुमचे बिझनेस व्हॉट्सअप अकाउंट जे आहे तर ते सेटअप करा. इंस्टाग्राम, फेसबुकचे अकाउंट जे असतील तर ते सेटअप करा आणि कंटिन्युअसली आणि कन्सिस्टंटली तुम्हाला तुमचं काम जे आहे तर ते तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अपडेट करायचं आहे. कंपल्सरी जर तुम्हाला ऍडव्हर्टिजमेंट दुसऱ्यांचे करायचे असतील तर स्वतःची पहिला ऍडव्हर्टिजमेंट जी आहे तर ती करायला शिका. सो कसा होता आजचा व्हिडिओ? खूप माहिती मिळाली का? तर ते कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि येस, तुम्ही टोटल 15 डेज व्हिडिओज बघणार आहात का? आणि अजून तुम्हाला काय काय यातमधून शिकायचं आहे किंवा मी जे आता काय काय केलं तर त्यातून काही मिस आउट झालं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा काय शिकायचं तर ते सगळं तुम्ही कॉमेंट करू शकता. तुमचे जे काही कॉमेंट्स असतील तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये ते जे टॉपिक्स आहेत तर ते उचलूयात आणि त्याच्यावरती डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जे आहे तर ते देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की मी एक वर्किंग मॉम आहे. मी घरामध्येच माझी 3 मुलं सांभाळून, छान प्रकारे घर सांभाळून, फोनवरून काम करून जर मी ही अमाऊंट अचीव्ह करू शकत असेल तर तुम्ही सुद्धा अचीव्ह करू शकता. फ्रीलान्सिंग खूप सोपं आहे, तितकंच ते खूप अवघड आहे. तर दोन्ही मधला डिफरन्स काय आहे? तर लास्ट टाइम एक व्हिडिओ बनवली होती की सक्सेसफुल फ्रीलान्सर्स काय करतात आणि जे फेल झालेले फ्रीलान्सर्स आहेत तर ते काय करतात. तर तो जो गॅप आहे, तो जो डिफरन्स आहे तर तो थोडासा कुठेतरी मला वाटतं तुम्ही समजून घ्या आणि त्या अकॉर्डिंगली काम करा. पण कामामध्ये प्रामाणिक राहा, कन्सिस्टंट राहा. 1 महिना 2 महिना क्लायंट्स मिळत नाहीयेत म्हणून काम सोडू नका. आणि येस, हे जे 15 डेजची सिरीज असेल तर ती खूप तुम्हाला युजफुल ठरणार आहे थ्रू आउट युअर फ्रीलान्सिंग जर्नी. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत जी बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर नेक्स्ट व्हिडिओ उद्या येणार आहे, त्यामुळे कंटिन्युअसली 15 डेज व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.